येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. खासदार प्रणिती शिंदे आणि खासदार ज्योती वाघमारे यांनी महापालिकेत घेतल्या बैठका. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे आणि शिवसेना शिंदे गटाच्या खासदार ज्योती वाघमारे यांनी गुरुवारी 2 वेगवेगळ्या वेळी महापालिका आयुक्त सचिन उंबासे तसंच महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत स्वतंत्र बैठका घेतल्या. सोलापूर शहरातील दमाणीनगर आणि आसरा चौकातील रेल्वे उड्डाण पूल तातडीनं करावा, तसंच शहरातील नालेसफाई योग्य पद्धतीनं झाली नाही त्याकडे लक्ष द्यावं अशी मागणी प्रणिती शिंदे यांनी केली. महापालिका ही भ्रष्टाचाराचं केंद्र बनलं आहे. समांतर जलवाहिनी झाली तरीही सोलापूरकरांना 4 दिवसाआड पाणी मिळतं. महापालिकेवर कोणाचंच नियंत्रण नाही असा आरोप खासदार प्रणिती शिंदे यांनी केला. नाले साफसफाई पण 65 ठिकाणी झालेत. उर्वरित जो मुरगी नाला असेल, शेळगी नाला असेल, मेन जे आपले चोक होणारे आहेत तिकडे नाला साफसफाई झाली नाहीये. अजूनही सोलापूर शहराला पाणी पुरवठा विस्कळीत आहे. 4-5 दिवसांनी पाणी मिळतं आणि ते पण काही ठिकाणी वेळेवर. आमच्या पूर्व भागमध्ये अजूनही वेळेवर पाणी येत नाही. आपला आसरा पूल असेल आणि मर्याई चौकचा पूल असेल, ती पण कामं आपल्याला वेळेत होताना दिसत नाहीये. पालिकेकडून होतंय तरी काय नेमकं, की जर 4-5 महत्वाचीच कामं प्रलंबित असतील तर विकासाची कामं ह्या ठिकाणी होत नाही. विकास सत्ताधाऱ्यांचा होतोय आणि अधिकाऱ्यांचा. खासदार ज्योती वाघमारे यांनी आयुक्तांशी सोलापूर शहरातील विविध प्रश्नांबाबत चर्चा केली. शहरातील प्रश्न सुटावेत आणि शहराचा सर्वांगीण विकास व्हावा अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी पालखी मार्गाची, मुक्कामाची आणि रिंगण सोहळ्याच्या ठिकाणांची केली पाहणी. स्वच्छतेला प्राधान्य देण्याबाबत दिल्या सूचना. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर, मोहोळ, माळशिरस, कळमाळा, माढा, बार्शी आणि उत्तर सोलापूर या 7 तालुक्यातील पालखी तळावर इमर्जन्सी ऑपरेटिंग सेंटर सुरू. अधिकाऱ्यांनी 24 तास अलर्ट मोडवर राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. उजनी धरणातून भीमासिना बोगद्यातून सकाळी 11:30 वाजल्यापासून सोडलं 400 क्युसेक पाणी. डाव्या कालव्यातून शेतीसाठी अद्याप सोडलं नाही पाणी. धरणात झाला 53% एवढा पाणीसाठा. सोलापूरच्या ज्येष्ठ रंगकर्मी विद्याताई काळे यांना जाहीर झाला अस्तित्व मेकर्स फाउंडेशनचा रंगसाधक पुरस्कार. 8 ऑगस्ट रोजी हुतात्मा स्मृती मंदिरात होणार पुरस्कार वितरण सोहळा. देशी बनावटीचं गावठी पिस्टल, 5 जिवंत काडतुसं, 5,50,000ची रोकड यासह आरोपी जेरबंद. सोलापूर शहरातील MIDC पोलिसांची कामगिरी. पोलीस आयुक्त M. राजकुमार यांनी दिली माहिती. 100% ऑर्गॅनिक उच्च दर्जाचे प्रोडक्ट्स व हायजीन असलेले सोलापुरातील एकमेव सलोन स्टाईल मंत्रा, जिथे क्लायंट्सना सर्व प्रकारच्या हेअर ट्रीटमेंट, कलर, हायलाइट्स, PPD, फ्री कलर, सर्व ॲडव्हान्स स्किन ट्रीटमेंट्स, हेअर एक्सटेन्शन, लॅश एक्सटेन्शन आणि बऱ्याच इतर ॲडव्हान्स सर्व्हिसेस दिल्या जातात. ब्राइड ग्रूम मेकअप अँड ऑल पॅकेज. स्टाईल मंत्रा युनिसेक्स सलोन, अग्रवाल पॅलेस, ऑपोजिट पतंजली मॉल, जुळे सोलापूर, सोलापूर. मोबाईल 6399888222. सोलापूर शहरात दुपारी 3:30च्या सुमारास झाला रिमझिम पाऊस. मोठ्या पावसाची प्रतीक्षा. 5,000 रुपये कमी दरानं सोनं देतो असं सांगून सोलापुरातील लखन ठोंबरे, रितेश कांबळे यांनी सांगली जिल्ह्यातील बलवडी, भाळवणी येथील अमर सुनील तुपे यांची केली तब्बल 28 लाखांची फसवणूक. सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. शेगावच्या संत गजानन महाराजांच्या पालखीचे तुळजापुरात स्वागत. उद्या सोलापूर जिल्ह्यात उळे इथं येणार पालखी, तर सोलापूर शहरात 18 आणि 19 जुलैला पालखी मुक्कामी असणार. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं फलटणमधील चांदोबाचा लिंब इथं पहिलं उभं रिंगण संपन्न. पालखी आज तरडगाव इथं असणार मुक्कामी. संत तुकोबांच्या पालखी सोहळ्यातील आज दुपारी बारामती जवळील काटेवाडीत पार पडलं मेंढ्यांचं रिंगण. काटेवाडीत पालखी असणार मुक्कामी. किमया
किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2BHK आणि 3BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, ईव्ही चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर, जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या दिघी पोलीस ठाण्यात कार्यरत महिला पोलीस उपनिरीक्षक चेताली गणपत गापट यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं 3 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात केली अटक. नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाविरोधात 13 जिल्ह्यातील हजारो शेतकरी 18 जुलै रोजी पंढरपूरमध्ये एकत्र येणार. या प्रकल्पाच्या विरोधात शेतकरी विठुरायाला घालणार साकडं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गव्हर्नन्स प्रोसेस री इंजिनिअरिंग टप्पा 3 संदर्भात आढावा बैठक संपन्न. शासकीय सुधारणांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ व्हावा यासाठी 15 ऑगस्टपर्यंत जास्तीत जास्त विभागांनी गतीनं काम करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश. साताऱ्यातील शाळेत क्लोरीन गॅसचा सिलेंडर लीक, विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर, विद्यार्थ्यांना श्वास घेण्यास त्रास, रुग्णालयात केलं दाखल. स्विमिंग पूलच्या स्वच्छतेसाठी हा गॅस वापरला जातो. जेजुरीतील वारकऱ्यांच्या अपघातातील मृतांचा आकडा वाढला, उपचारादरम्यान आणखी एका महिलेचा मृत्यू, आता बळींची संख्या 4 वर. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. राष्ट्रवादीत कोणताही गैरसमज नाही, सुनील तटकरेंचा खुलासा. विलिनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम, जयंत पाटलांच्या भेटीवरही स्पष्ट मत. रामरक्षा आंदोलनासाठी संजय राऊतांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. रामभक्त म्हणून नागपुरातील कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे दिले निमंत्रण. नवी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ला पर्यटकांसाठी बंद. स्वातंत्र्य दिनाच्या तयारीमुळे आणि सुरक्षेच्या कारणास्तव नवी दिल्ली येथील ऐतिहासिक लाल किल्ला 15 ऑगस्टपर्यंत सर्वसामान्य पर्यटकांसाठी करण्यात आला बंद. लोकसभेच्या जागा 50% वाढल्यास भाजप प्रणित NDAला समर्थन देण्याची शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका.